राज्य शासनाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय कुमार पांचाळ यांना निलंबित केल्यानंतर परभणी जिल्हा रुग्णालयात गुरुवारी काम बंद आंदोलन छेडण्यात आले। ओपीडी सह विविध विभागातील कामकाजावर याचा परिणाम झाला। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय कुमार पांचाळ यांच्यावरील निलंबनाची कारवाई तातडीने मागे घ्यावी या मागणीसाठी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी गुरुवारी काम बंद आंदोलन केले। त्यामुळे ओपीडी सह अनेक विभागांचे कामकाज प्रभावित झाले। गर्भवती महिला व तिच्या गर्भातील बाळाच्या मृत्यू प्रकरणात डॉक्टर लखमावार यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय, तर डॉक्टर पांचाळ यांच्यावर प्रशासकीय व आर्थिक अनियमिततेचे आरोप ठेवत शासनाने दोघांनाही 13 ऑगस्ट रोजी निलंबित केले होते। मात्र चौकशी समितीने योग्य तपास न करता चुकीची कारवाई केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। निलंबनाचा निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला आहे। परभणी येथून नजीब सिद्दीकी यांची रिपोर्ट। सर सगळे रडत आहेत, सर सगळे रडत आहेत सगळ्यांच्या। आम्ही ड्युटीला जाणार नाही तुम्ही जोपर्यंत सर रुग्णांच्या सेवेपासून कर्मचाऱ्यांच्या आडी अडचणी त्यांचे आजार तुम्ही सांभाळले। सर आज तुमच्या वेळ आहे, आम्हाला तुम्ही कसं काय सांगू शकता सर ड्युटीला जॉईन व्हा म्हणून? सर रुग्णांच्या विचार आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे। कर्मचाऱ्यांची क्लास स्त्री त्यांच्या आजारांची आडी अडचणी तुम्ही सोडवल्या आणि आज तुमच्यावर वेळ आली तर आम्ही मागे हटायचं असं कसं म्हणता सर तुम्ही? जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यावर जे कारवाईचे त्यांनी बडगा जो उपसलेला आहे, खरं तर तो अन्यायकारक आहे। 4 वर्षापासून जेव्हापासून सर आलेले आहेत आपल्या जिल्हा रुग्णालयाचा कायापलट झालेला आहे। असं असताना आपलं पहिल्या क्रमांकावर सिव्हिल हॉस्पिटल असताना ह्या ज्या अडचणी आल्या किंवा हे जे काही आमच्यावर दुर्दैवी घटना घडली आहे, आम्ही सर्व क्लास 1 ते क्लास 4 सगळं आम्ही याचा निषेध करतो आणि आमची एकच मागणी आहे आपल्यातर्फे की सरांना न्याय मिळाला पाहिजे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि सरांचं जे निलंबन आहे तात्काळ रद्द झालं पाहिजे। आता तेच आम्हाला काही सांगता येणार नाही, तसं आम्ही बोलू शकत नाही त्या विषयावर, पण एवढं मात्र आहे की आमचा जो विकास झालेला आहे जर असं होत राहिलं तर कोणताही सक्षम अधिकारी हा सिव्हिल हॉस्पिटल येऊन कोणतेही काम असं व्यवस्थित करणार, त्याला अशी सतत भीती वाटते, त्याची मानसिकता राहणार नाही तर काम करण्याची। आज सर्वच विभाग इतके जे बंद आहेत, पण सरांनी अपघात विभाग चालू आहे, बाकी सगळे विभाग बंद आहेत आणि सुद्धा त्यांचं काम बंद केलेलं आहे। तर आपल्या माध्यमातून अपेक्षा आहे मला सगळ्या शासनाला कळवायचं आहे की त्यांनी त्वरित आमच्या माननीय सीएस सरांचं निलंबन त्वरित मागे घ्यावं आणि रद्द करावं। मी वर्ग 4 संघटनेचा अध्यक्ष आहे आणि इथं सर्व नर्सिंग ऑफिसर्स, डॉक्टर्स आणि सर्व कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन केलेलं आहे। आमची मागणी एवढीच आहे की कोणालाही कोणतीही म्हणजे शहानिशा न करता आदरणीय जिल्हा शल्य चिकित्सक लखमावार सर यांना तात्काळ निलंबित करण्यात आलेलं आहे। तर ही बाब अतिशय दुर्दैवी घटना आहे असं आम्हाला वाटतंय। त्यामुळं सर्व कर्मचारी आज बाहेर निघालेले आहेत। कशामुळे एवढे कर्मचारी बाहेर निघालेले आहेत याच्यावरून प्रशासनाला पण कळलं पाहिजे की कोण्या माणसाचं तुम्ही निलंबन केलं। निलंबन जर केलं तर लोक खुश होतात, कोणी एवढे लोक बाहेर आले नसते ना। तर शासनाला पण कळायला पाहिजे की अशा माणसाचं निलंबन केलं की ज्यांनी पूर्ण जिल्हा रुग्णालय परभणीचा कायापालट केला, त्यांनी परभणी जिल्हा रुग्णालय ECS मॅडमच्या सोबत CS सरांनी आणि सर्व हॉस्पिटल कर्मचाऱ्यांना घेऊन हॉस्पिटल दर 4 वर्षाला म्हणजे दरवर्षी 4 वर्ष सलग 1 नंबरला आहे महाराष्ट्रामध्ये। हे कशामुळे आहे याची पण शहानिशा शासनाने केलेली दिसून येत नाही। त्यामुळे शासनाने निलंबन केलं ही फार दुर्दैवी घटना आहे आणि आमची सर्व कर्मचाऱ्यांची मागणीच एवढी आहे की त्यांनी हा निलंबन तात्काळ रद्द करावा, एवढीच आमची विनंती आहे शासनातर्फे।